नमस्कार मंडळी, मी चंद्रशेखर गांगण आपलं स्वागत करतो. खेड तालुक्यातील खोपीगाव म्हणजेच माझ्या सासरवाडीचा हा उन्हाळ्यातील निसर्ग. मे महिन्यातील कोकण म्हणजे अंगाची लाही लाही करणारी उन्हाची तीव्रता. सकाळी 7 वाजल्यापासूनच ऊन तापायला लागतं. 10 वाजल्यानंतर जसजसा सूर्य डोक्यावर येतो तसतशी हवेतील दाहकता वाढायला लागते. गावातील डोंगर, रस्ते, जमीन तापायला लागते. दिवसभर कडक ऊन, दुपारी 12 ते 4 रस्ते अगदी सुनसान होऊन जातात. निरभ्र निळशार आकाश, दुपारच्या उन्हाच्या तिरपीत सगळं गाव शांत. झाडांची पानंही निपचित. दूरवर कुठून तरी एखाद्या पक्षाची किणकिण. यावेळी बाहेर पडलं की फक्त झाडाच्या सावलीचाच शोध. पण बरं का मंडळी, जरी कोकणातला उन्हाळा तापदायक असला तरी उन्हाळ्यातली गावची सकाळ म्हणजेच गारवा आणि ऊन यांच्यामधला निवांत सोनेरी वेळ. हाच गारवा आणि ऊन यांच्यामधला निवांत सोनेरी वेळ अनुभवण्यासाठी खोपीगावच्या रस्त्यावरून सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी चालण्यास सुरुवात केली. हवेत थोडा गारवा जाणवत होता. कोकिळेचे कुहू कुहू गुंजन कानावर पडत होते. पूर्वीच्या लाल मातीच्या रस्त्याची जागा आता डांबरी रस्त्याने घेतली होती. शांत वातावरणात फक्त पक्ष्यांचं मधुर गुंजन आणि फक्त चालण्याचा आवाज. मध्येच एखादी गाडी शांत वातावरणाचा भंग करत भरकन निघून जात होती. रस्त्याच्या बाजूला उन्हामुळे तापून पिवळं झालेलं माळ रानावरचं गवत, रस्ता व माती पहाटेच्या दवामुळे ओलसर होऊन एक वेगळाच मातीचा गंध जाणवत होता. रस्त्याच्या कडेलाच अनेक वर्षाची साक्ष देत उभा असलेला विशाल वटवृक्ष. पुढेच रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडावरून रस्त्यावर पडलेले रायवळी आंबे. खोपी गावातील लाडवाडीची ही पाणवठ्याची जागा, जिला गावात पांटा म्हणून ओळखलं जातं. लाडवाडीच्या रस्त्याच्या बाजूला असलेले श्री काळकाई मातेचे मंदिर. तांबडं फुटल्यामुळे उजळून निघालेलं जांभ्या लाल दगडांचं तटबंदी असलेलं हे घर. पावसा पक्षाची वाट पाहणाऱ्या पावसा पक्षाची काणी पडणारी गोडसाद. पुढे नदीवर दिसणारा छोटा पूल व डाव्या बाजूला शिवरी माळावर जाणारा रस्ता. इथून काळकाई खिंडीच्या चढणीला सुरुवात होते. तालुक्याच्या ठिकाणावरून गावात जाणारी ही लाल परी. खिंडीच्या चढणीवर असलेली ही इत्तेवाडी. इत्तेवाडीच्याच पुढील हे शिंदेवाडीचं प्रवेशद्वार. शिंदेवाडीकडे जाणारा हा नागमोडी वळणाचा रस्ता. अजूनही काणी पडत असलेल्या रातकिड्यांचा आवाज, घाटातील वेडीवाकडी वळणे, पक्ष्यांचा मधुर आवाज चालण्याचा उत्साह वाढवत होता. चालत चालत घाटाच्या वाकणावर केव्हा येऊन पोचलो
हे कळलंच नाही. येथून पावसात वाहणारी नदी अगदी कोरडी पडली होती. सूर्योदयाची वेळ जवळ येत होती. रस्त्याच्या कडेलाच असलेल्या शेताच्या बांधावर थोडी विश्रांती घेत सूर्यनारायण येण्याची वाट पाहत बसलो. थोड्याच वेळात डोंगराच्या कडा चमकू लागल्या. हळूहळू सूर्यनारायण वर येऊ लागले. तसे डोंगर, झाडे आणि गाव सोनेरी किरणांनी उजळून निघाले. सूर्यनारायणाला नमस्कार करून माघारी निघालो. मंडळी, मे महिन्यातील कोकणातील उन्हाळा तापदायक असला तरी कोकणातील निसर्ग मात्र फार मायाळू आहे. याच काळात आंबे, काजू, फणस आणि रानमेव्यांना बहर असतो. त्यामुळे मे महिन्यातील निसर्ग उष्ण असला तरी तो आल्हाददायक असतो. खरंच मंडळी, कोकणातील उन्हाळ्याची सकाळ म्हणजे गारवा आणि ऊन यांच्यातला निवांत व सोनेरी वेळ. पहाट होताच काजूच्या झाडांना पाणी घालणारा गावकरी, रात्रभर खोराड्यात लांबून ठेवलेले व सकाळ होताच कुक कुक आवाज करत घराच्या मोकळ्या जागेत पळणाऱ्या कोंबड्या, घरासमोरील अंगणातील फुलझाडांना पाणी घालणारी गृहिणी, सूर्योदयापूर्वीच उठून गावच्या रस्त्यावरून सकाळचा फेरफटका मारताना सकाळचं शांत वातावरण, गार वारा, रात्रीच्या दवानं भिजलेला गारव्याचा पायाला जाणवणारा अंश, गावातील नागमोडी रस्ते, सकाळच्या ओल्या मातीचा गंध, रस्त्याच्या कडेला व दूरवर असलेली गावातील घरे, पक्ष्यांचं मधुर निसर्गगान, कोंबड्याची बांग, डोंगरातून हळूहळू वर येणारा सूर्यनारायण, रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडावरून पडलेले रायवळी आंबे, आंब्याच्या झाडाखाली बसून मस्त चवीने चोखत खाणे, यासारखा आनंद आपल्याला शहरात नाही मिळत. खरंच मंडळी, कोकणातील सकाळ म्हणजे मन शांत करणारा एक अविस्मरणीय अनुभव.